नमस्कार, मी योगेश निसाळ, प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी करत आहे. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं आपल्या प्रभागाचा विकास, आपल्या प्रभागाची जी भौगोलिक रचना आहे, खऱ्या अर्थाने विकसनशील प्रभाग म्हणून आपल्या प्रभाग आहेत. म्हणजे काही ठिकाणी अतिशय उच्चभ्रू सोसायट्या, काही ठिकाणी बिल्डिंग, काही ठिकाणी चाळी, तर काही ठिकाणी मळे, असा सर्व समावेशक असलेला आपला भाग. काही ठिकाणी स्लम सुद्धा आहे. या भागात काम करत असताना गेल्या 9 वर्षापासून सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहून छोट्या छोट्या अडचणी नागरिकांच्या समजून घेऊन त्यावर काहीतरी उपाययोजना करण्याच्या हेतूने सामाजिक कार्यात आम्ही आलो. यामध्ये नाशिक रोड, जेल रोड परिसरातील पहिला मोफत वैकुंठ असेल. या भागात सर्वप्रथम पहिले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय असेल. त्याचप्रमाणे शहरातलं खेडं म्हणून अशी ओळख का झाली याचं म्हणण्याचा उद्देश म्हणजे आपल्या प्रभागात प्रचंड पाणी टंचाई आहे. कुठंतरी कोणीतरी बातम्या देतं पाणी प्रश्न आम्ही सोडवला किंवा सोडवतोय, काहीतरी केलं जातं. परंतु माता भगिनीनं माझी कळकळीची विनंती आहे, इलेक्शन अजून जर 4 वर्ष लेट असतं ना, परत 4 वर्षांनी पाणी प्रश्न सुटला असता. विषय असा आहे, इलेक्शन हा मुद्दा बाजूला, परंतु माझ्या मायमावल्यांचे जे हाल होत होते गेल्या 4-5 वर्षापासून प्रभागात दर महिन्याला, म्हणजे फेब्रुवारी सोडलं तर मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात शेकडो पाणी टँकर मोफत आम्ही वाटप केले. कारण माझ्या माता भगिनींची गैरसोय दूर व्हावी, आपल्या प्रभागातला पाणी प्रश्न मिटावा. या माध्यमातून कळकळीची विनंती करतो की मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. परंतु जर निवडणूक संपण्याच्या वेळेस कोणीतरी तुमच्याकडे येत असेल 1000, 2000, 5000चा आमिष दाखवून, आपण आपलं मतदान म्हणणार नाही, हा मताधिकार आहे. हा मताधिकार जर आपण 2-5 हजाराला जर विकणार असेल आणि कुठंतरी दुसऱ्या माणसांना आपण मतदान करून मताधिकार आपला विकून निवडून देणार असेल, तर मी म्हणतो पुढच्या 5 वर्षात आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते काम करणं सोडून देतील, आपापला व्यवसाय बघतील. मी माझ्या युवकांना सुद्धा विनंती करतो, आपण ज्याच्या मागे फिरतात, ज्यांनी तुम्हाला वेगवेगळे आमिष दाखवले, गेल्या 8-9 वर्षात किती युवकांना रोजगार आपणास मिळाला. 30 वर्षापासून महापालिका स्थापन झाली. का बरं तुम्हाला दुसरा काम करणारा पर्याय कुठं सापडला नाही का? तेच प्रस्थापित लोकांच्या मागे राहून आपण स्वतःला विस्थापित करून घेत आहोत. म्हणून माझं सुद्धा सर्व युवकांना, युवतींना सुद्धा आव्हान आहे की ज्याच्याकडे काम करण्याची तळमळ आहे, ज्याच्याकडे प्रभागाच्या प्रति आत्मीयता आहे, जो माणूस कायम अवेलेबल राहून अर्ध्या रात्री आपल्या मदतीला धावून येऊ शकतो, अशा माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. कारण ही संधी जर आता गेली बांधवांनो, तर यानंतर 5 वर्ष ही संधी परत येणार नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवा, पक्ष बाजूला ठेवा. मी म्हणणार नाही मला मतदान द्या, परंतु या भागात लहानचा मोठा मी झालोय. कुठंतरी आपल्या प्रश्नाची जाण असलेल्या योग्य व्यक्तीच्या हातात आपल्या प्रभागाच्या चाव्या द्या, अशी मी विनंती करेल. अन्यथा यानंतर आता तर प्रचार संपला, उद्या इलेक्शन लागेल, परवा वोटिंग होईल, इलेक्शन लागलेले वोटिंग होईल, परंतु यानंतर 5 वर्ष पस्तावण्याशिवाय आपल्या हातात काही राहणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे, आपले ज्येष्ठ नागरिक संघ असतील, कुठंतरी कोण काय देईल, कोण काय आणून देतं, कोण खुर्च्या देईल, कोण शेड टाकून देईल. अरे पण 5 वर्षात ज्येष्ठ नागरिकांना कोणी विचारलं? महिलांना बचत गटाला काहीतरी देणग्या, काहीतरी निधी कबूल करायचा, पण 5 वर्ष महिला बचत गटांचा विकास झाला का? म्हणजे कुठंतरी कळकळ असणाऱ्या माणसाला तुम्ही कधीतरी सहकार्य करणार आहे का नाही, अशी विचारण्याची वेळ आलेली आहे. मी परत एकदा आवाहन करतो की योग्य व्यक्तीच्या हातात प्रभागाच्या चाव्या द्या आणि योग्य व्यक्तीला मतदान करा. धन्यवाद.